नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनसेवक भरती 2024 महाराष्ट्रातर्फे वनसेवकच्या 12,991 जागांसाठी भरतीला जे हालचाली या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि या भरतीत जे आहे विद्यार्थी मित्रांनो 5 डिसेंबरला परिपत्रक सुद्धा या ठिकाणी आलेला आणि मी तुम्हाला वारंवार जे विद्यार्थी मित्रांनो सांगत आलो होतो की वनसेवकची भरती जे 12,991 जागांसाठी निघणार आहे म्हणून। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो अंदाज हा 100% या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो लागतो या ठिकाणी। ठीक आहे, तर वनसेवकचं जे पद आहे तर वनसेवक भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। आणि वनसेवक भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, जाहिरात वगैरे कधीपर्यंत येणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि वनसेवक भरतीमध्ये अटी आणि शर्ती काय काय असणार आहे, वनसेवक भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर कामं कोणकोणते करावं लागणार आहे, वनसेवक भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर वनसेवकच्या अंदरची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवक भरतीची जी आहे भरती 12,991 जागांसाठी निघण्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो हालचाली सुरू झालेली आहे। ठीक आहे, आणि या हे जी भरती आहे वनसेवकची तर हे गट संवर्गामध्ये येते। तर यामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेने जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे भरती घेतल्या जाणार आहे। ठीक आहे, तर वनसेवक भरतीमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत या ठिकाणी भेटणार आहे। आणि या भरतीसाठी फक्त शिक्षण 10वी पास लागते आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असो, कोणताही जिल्हा असो, गडचिरोली असो किंवा त्या ठिकाणी जे लातूर असो किंवा उस्मानाबाद असो, कोणताही जिल्हा असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर हे जे पद आहे वनसेवकचे हे गट संवर्गामध्ये राहणार आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 12,991 जागांसाठी ही भरती निघणार आहे। आता हे भरती कधीपर्यंत निघणार आहे हे तुम्हाला स्पष्ट सांगून देतो। तर जानेवारी महिन्यापर्यंत हे भरती निघण्याचे या ठिकाणी चान्सेस आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर जानेवारी महिन्यापर्यंत हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून जा। ठीक आहे, आणि वनसेवक भरतीचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे परिपत्रक सुद्धा आलेलं आहे 5 डिसेंबर 2024 मध्ये। तुम्ही विषय सुद्धा या ठिकाणी बघू शकता, वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग। महाराष्ट्र वन विभाग सध्या वैधानिक वनक्षेत्रासह वनेतर क्षेत्रातील वने आणि वन्यजीव यांचे व्यवस्थापन करीत आहे। राज्याचे 61,907 चौरस किलोमीटर वनक्षेत्र हे राज्यातील विविध गावात व त्यांच्या लगतच्या क्षेत्रात विखुरलेले आहे। सदर वनक्षेत्राच्या प्रशासकीय व्यवस्थापनासाठी 11 प्रादेशिक वृत्त आहेत। तसेच राज्यात 47 प्रादेशिक वन विभाग व 15 वन्यजीव विभाग असे एकूण 62 वन विभाग आहे। या अंतर्गत 375 प्रादेशिक परिक्षेत्र व 99 वन्यजीव परिक्षेत्र व 288 सामाजिक वनीकरण परिक्षेत्र असे एकूण 762 परिक्षेत्र कार्यालय आहे। परिक्षेत्र अंतर्गत 1,480 प्रादेशिक व 304 वन्यजीव असे एकूण 1,784 परिमंडल व त्या अंतर्गत 5,559 प्रादेशिक व 1,092 वन्यजीव असे एकूण 6,651 नियत क्षेत्र आहे। नियत क्षेत्रात येणाऱ्या वनक्षेत्राच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी ही वनरक्षकाकडे आहे। एका वनरक्षकाकडे सर्वसाधारण 9 चौरस किलोमीटर वनक्षेत्र प्लस 47 चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्र येते। वरील शाखा व्यतिरिक्त वन विभागात कार्य आयोजन संशोधन शिक्षण प्रशिक्षण या शाखा आहे। वन विभागात वन संवर्धन संरक्षण व विकासाची कामे निरनिराळ्या योजनेअंतर्गत राबवली जातात। सदर कामे ही श्रमाभिमुख असून दरवर्षी ग्रामीण व दुर्गम भागात अकुशल मजुरामार्फत मंजूर असलेल्या विविध कामे ठराविक कालावधीसाठी राबवण्यात येत। मजुरांना विविध योजनेअंतर्गत मजुरीप्रमाणे उपलब्ध अनुदान देण्यात येते। ठीक आहे, त्याचबरोबर जे वनसेवक भरतीमध्ये जे वर्दी असणार आहे का अशी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते। तर वनसेवक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वर्दी या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, आणि वनसेवकची जी भरती हे सरळ सेवेने जे विद्यार्थी मित्रांनो भरली जाणार आहे। तर यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे का असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते। तर लेखी परीक्षा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये असणार आहे, कारण की सरळ सेवेने हे भरती जे विद्यार्थी मित्रांनो घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर आपण वन विभागामध्ये पाहिलं तर वन विभागामध्ये कोणती भरती पहा तुम्ही त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा
आहे तर यामध्ये सुद्धा असणार आहे, कारण की सरकारी नोकरी पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे। तर भरती जे विद्यार्थी मित्रांनो हे सरकारी नोकरीच असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जे यामध्ये पेपर जे असणारच आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तुमचं जर वनसेवक मध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार किती भेटणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एका वनसेवकाची वेतन श्रेणी जे 15,000 ते 47,600 राहणार आहे। मूळ वेतन 15,000 राहणार आहे। महागाई भत्ता 6,900, घर भाडे भत्ता 3,600, स्थानिक पूरक भत्ता 90, वाहतूक भत्ता 1,000, कायम प्रवासी भत्ता 1,500, ठीक आहे। तर ह्या गोष्टी जे यामध्ये आहे एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर यामध्ये आणखीन काय काय अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहे तर यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभाग नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे, ठीक आहे। आणि सदर पद हे गट ड मध्ये राहील। त्याच्या 7व्या वेतन श्रेणीची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार आहे आणि सदर पदाचं जे पदनाम आहे हे वनसेवक असं राहणार आहे या ठिकाणी, ठीक आहे। आणि यामध्ये आणखीन त्यांनी एक अट या ठिकाणी दिलेली आहे तर सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेऊन जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही। तर हे यामध्ये काही अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहे। तर ज्यांचं ग्रॅज्युएशन सुद्धा झालं असेल तर तुम्हाला खचून जायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, यासाठी सुद्धा काही ना काही समोर तोडगा या ठिकाणी निघू शकते, ठीक आहे। तर तुम्ही सुद्धा आपापल्या तयारीमध्ये लागा, ठीक आहे। तर असं सुद्धा होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये मुलांनी जर समजा मोर्चे वगैरे काढले तर नक्की या ठिकाणी जे ग्रॅज्युएशन वाल्यांना सुद्धा या ठिकाणी संधी भेटू शकते असं आपला या ठिकाणी वैयक्तिक अंदाज आहे, ठीक आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवक मध्ये जे तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणकोणते कामं करावं लागणार आहे तर पहा, प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्रात गस्त करून वनांचे संरक्षण करणे व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे, वनव्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामं, JMFC, VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्ययोजनेच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोयो अंतर्गत कामे, शासनाची विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य म्हणून याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे। तर जे पण तुम्हाला वरिष्ठांनी जे कामं सांगितले तर ते तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे आणि मी जे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं सुद्धा तुम्हाला कोणकोणते कामं करावं लागणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवक मध्ये जर आपण सध्याच्या कंडिशनला पाहिलं, ठीक आहे, तर वनसेवक मध्ये जे वनमजुरांची जी संख्या सध्याच्या कंडिशनला तर पहा 4,545 आणि आणखीन जे यामध्ये जागा भरल्या जाणार आहे तर 8,446 जागा यामध्ये भरल्या जाणार आहे, ठीक आहे। तर टोटल 12,991 जागांसाठी जे हे भरती होणार आहे, ठीक आहे। तर आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर तयारी चालू ठेवा आणि ग्राउंड सुद्धा यामध्ये असू शकते। आपला जे विद्यार्थी मित्रांनो वैयक्तिक या ठिकाणी अंदाज आहे एका टाइमला वनरक्षक मध्ये 5 किलोमीटर रनिंग एवढी हार्ड असू शकते। तर यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो काही ना काही यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर आतापासून रनिंग सुद्धा चालू ठेवा, अभ्यास सुद्धा आपला चालू ठेवा, ठीक आहे। आणि चांगले चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि या व्हिडिओ खाली सुद्धा मी टॅग मध्ये दिले आहे, तर ज्यांना सुद्धा घ्यायचे असेल तर इथून सुद्धा तुम्ही ऑर्डर हे पुस्तक करू शकता, ठीक आहे। तर वनसेवक भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे। तर परीक्षेमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे विषय या ठिकाणी असू शकते, आपला वैयक्तिक अंदाज आहे। मराठी व्याकरण असू शकते, इंग्रजी ग्रामरचे प्रश्न विचारू शकते, त्याचबरोबर जे बुद्धिमत्ता चाचणी, त्याचबरोबर जे सामान्य ज्ञान, तर ह्या विषयाचा जे अभ्यासक्रम या ठिकाणी वनसेवकास असू शकते असा आपला हा वैयक्तिक अंदाज आहे, ठीक आहे। तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या जाडीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।